Welcome to AV number 4. We come up to this paragraph. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace and we reached the small, flattened summit almost together. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous. तर हे वरची जी चढाई करतानाची जी मिनिटं होती 60 ते 70 फुटाची ही जी मिनिटं होती ती अतिशय फिट अप द टॉप वेअर नॉट व्हेरी डेंजरस बट वी केप्ट अप द सेम स्टडी पेस पण एका जलद गतीने एक विशिष्ट पेस जी आहे गती जी आहे एक स्पीड आहे ते एक समान गती ठेवून त्या ठिकाणी ते वरचे जे मिनिटं होते वरचे जी चढाई होती ती अतिशय काळजीपूर्वक आम्ही ती तयारी करत होतो. वी रीच द स्मॉल फ्लॅटन समिट ऑलमोस्ट टुगेदर आणि आता शेवटी आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो की वी रीच द स्मॉल फ्लॅटनड समिट फ्लॅटनड म्हणजे असा सपाट पृष्ठभाग असलेला आणि अतिशय निमुळता अशा त्या शिखरावर आम्ही आता पोहोचलो होतो. During the last 50 feet from the peak, Hillary and I were moving about 20 feet apart. आणि during the last 50 feet from the peak आणि त्या पीक म्हणजे शिखर ह्या शिखराच्या 50 फुटापर्यंत हिलरी अँड आय वेअर मुव्हिंग आउट 20 फीट अपार्ट. तर 20 फुटाचा अंतर ठेवून आम्ही दोघंही त्या ठिकाणी हिलरी आणि मी जो आहे तो स्वतंत्रपणे त्या ठिकाणी ती चढाई आम्ही केली. वी वर टाईट टुगेदर विथ अ रोप. आम्ही दोघांनी एकमेकांना एका रोपने एका दोरीने एकमेकांना त्या ठिकाणी गुंडाळलेलं होतं एकमेकांना बांधलेलं होतं. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूप. काही वेळेला तो जो रोप होता तो जी दोरी होती दोरखंड होता एकमेकांना धरून ठेवणारा तो लूज व्हायचा तो ढिल्ला व्हायचा. बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्री इट आउट. पण बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड पण जेव्हा अतिशय भयानक अशी किंवा डेंजर अतिशय भीतीदायक अशी परिस्थिती तयार व्हायची त्यावेळा वी ड्री इट टाऊट. टाऊट मीन्स टाईटली स्ट्रेच. तर त्यावेळेला मात्र आम्ही अतिशय ताठपणे ज्याला म्हणतो आपण ताट ओढलेला दोरखंड त्याला म्हणतात टाऊट. त्यावेळेला मात्र आम्ही तो दोरखंड जो आहे तो ताट करून घ्यायचो. दिस रोप वॉज अ सिम्बॉल इट टाईड अस टुगेदर. आणि हा प्रतिकात्मकता होती एक प्रतीक होतं आम्हाला दोघांना बांधणारं. इट टाईड अस टुगेदर दोघां त्या रोपमुळे असेल त्या दोरखंडामुळे असेल आम्ही दोघंही त्या ठिकाणी एकमेकांना बांधलं गेलो. पण कुड नॉट मूव्ह विदाऊट द अदर. कोणीही एकमेकांशिवाय त्या दोरखंडाशिवाय राहू शकत नव्हतो कारण एक परिस्थितीच त्या ठिकाणी अतिशय भयानक होती. वी वर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. आम्ही दोघं वेगळे नव्हतो तर त्या ठिकाणी एक टीम होती एक प्रकारची एक संघ होता एक संगता होती आमच्या दोघांमध्ये. आय हॅव बीन आस्क मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट. बऱ्याच वेळा मला विचारलं जातं जेव्हा ही मोहीम आम्ही सर केली त्यावेळेला विचारलं जातं की कोणी पहिल्यांदा त्या ठिकाणी पाय ठेवला आपल्या माउंट एव्हरेस्टच्या त्या शिखरावर पाय कोणी पहिला ठेवला असं विचारलं जातं. वेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी द फर्स्ट. पण ज्यावेळेला आम्ही चढाई करत असताना त्यावेळेला असं कुठल्याही प्रकारे मनामध्ये नव्हतं आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. तर कोण पहिला असणार आहे असा विचार आम्ही कधी केला नव्हता. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. मलाही माहिती होतं की त्या ठिकाणी हिलरी हा कधी विचार करत नव्हता. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. कारण सगळं लक्ष जे आहे ते त्या चढाईवर होतं. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट बडीज. कारण इतरही गोष्टी होत्या की ज्या महत्त्वाच्या होत्या इतर गोष्टीही काळजी करण्यासारख्या होत्या. त्यामुळे कोण पहिले पाय ठेवणार आहे याबद्दलची कुठलीही दुमत आमच्या मनात नव्हतं. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. हिलरीने पहिल्यांदा त्या शिखरावर पाय ठेवला काय किंवा मी ठेवला काय त्याने काही फार फरक पडणार नव्हता. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. फक्त एकच विचार डोक्यामध्ये होता की आम्ही दोघंही त्या ठिकाणी त्या टॉपवर पोहोचलं पाहिजे. वी हॅड टू. आणि आम्ही ते करणारच होतो. वन कुडंट डू इट अलोन. एकटं कोणीही त्या ठिकाणी करू शकत नव्हतं कारण दोघांनी एकमेकांना आपले जे दोरखंड आहे ते एकमेकांना बांधून ठेवले होते. एकमेकांशी आम्ही निकटपणे त्या ठिकाणी त्या दोरखंडामध्ये बांधलं गेलो होतो. इफ देर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 फीट बिटवीन अस देन वॉट कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. जर आमच्या दोघांमध्ये 1000 फुटाचं अंतर राहिलं असतं तर ठीक होतं की बाबा 1000 फुटाने तो पुढे आहे म्हणून तो पहिल्यांदा गेला वगैरे. पण आमच्यामध्ये जेमतेम 10 ते 15-20 फुटाचं अंतर होतं आणि त्यामुळे कोणी पाय पहिल्यांदा ठेवलेला आहे यावर चर्चा करणं हे अतिशय त्याला अर्थच नव्हता. बट इवन देन ओनली वेन द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. पण ज्या वेळेला मागच्या माणसाने आमच्या दोघांमध्ये किती अंतर आहे
हे ज्यावेळा कन्फर्म करेल. वेन वी रीच काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन. आणि हीच बाब नेमकी जेव्हा काठमांडूला आम्ही पोहोचलो त्यावेळा ही लक्षात आली की एक कॉन्ट्रोवर्सी जी आहे, एक विवाद जो आहे, वादविवाद जो आहे, एक वादाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित झाला. वी टॉक इट ओव्हर. आम्ही दोघांनी एकमेकांवर चर्चा केली या विषयावर. हिलरी, कर्नल हंट अँड आय वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि शेवटी आम्ही त्या ठिकाणी एका निर्णयाला आलो की ह्या सगळ्या ज्या गप्पा होत्या अतिशय चाइल्डिश, अतिशय बालिश अशा गप्पा होत्या की ज्या गप्पांना कुठलाही अर्थ नव्हता. सो वी मेड अ पॅक्ट. आणि शेवटी आम्ही एक पॅक्टचा अर्थ आहे एक ॲग्रीमेंट ज्याला म्हणतो पॅक्ट, अ फॉर्मल ॲग्रीमेंट बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑर पार्टीज. तर शेवटी आम्ही दोघांमध्ये एक करार केला. अँड इच ऑफ अ जॉईन इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. आणि आम्ही नेपाळच्या त्या पंतप्रधान कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही सह्या केल्या त्या करारावर. इच वन ऑफ विच वन साइन हिज ओन स्टेटमेंट. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरीज स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. आणि प्रत्येकाने आपापली कॉपी जी आहे, आपापली प्रत जी आहे त्या कराराची तिच्यावर सही केली. आणि एकमेकांच्या ज्या प्रती होत्या त्या आम्ही एकमेकांकडे बहाल केल्या. आय हॅव कॉपी ऑफ हिलरीज स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. आणि हिलरीची जी स्टेटमेंट आहे, जे लिखाणकाम ज्याने लिहून दिलं होतं त्या करारावर, त्या कराराबद्दलचं लिखाणकाम माझ्या खिशामध्ये होतं. ते असं होतं, ते अशा पद्धतीने त्याच्यात लिहिलेलं होतं त्या करारामध्ये. इट रीड्स काठमांडू जून 22, 1953. तर 1953 जून 22 हा दिवस. ऑन मे 29th तेन्झिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंटन एव्हरेस्ट. तर 29 मेला तेन्झिंग शेर्पा आणि आम्ही दोघांनी त्या उंच अशा त्या माउंट एव्हरेस्टच्या कॅम्पवर चढायला सुरुवात केली. फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड्स टू द साऊथ समिट. जेव्हा आम्ही त्या दक्षिणेकडच्या शिखरापर्यंत पोहोचलो, फर्स्ट वन अँड देन द अदर वूड टेक अ फॉर टर्न ॲट लिडिंग. पहिल्यांदा एकाने नंतर दुसऱ्याने त्या ठिकाणी लीड घेतला. वी क्रॉस ओव्हर द साऊथ समिट अँड मूव अलॉंग द समिट रिच. आम्ही त्या ठिकाणी दक्षिणेकडचा जो भाग आहे तो आम्ही ओलांडला. अँड मूव अलॉंग द समिट रिज. रिजचा अर्थ आहे पर्वतांची रांग, त्याला म्हणता अ लॉंग नॅरो पीस ऑफ रेज लँड, रिज. अँड मूव अलॉंग द समिट रिज. आणि त्या दक्षिणेकडच्या त्या पर्वत रांगेला आम्ही ओलांडून पुढे गेलो. वी रिच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आम्ही दोघांनी एकत्रपणे त्या ठिकाणी हे शिखर जे आहे ते सर केलं होतं. वी एम्ब्रेस इच अदर ओव्हरजेड ॲट आवर एम्ब्रेस. एम्ब्रेस मीन्स आलिंगन देणे. हग होल्ड क्लोजली इन वन्स आर्म. तर आलिंगन दिले, एकमेकाला प्रेमाने मिठीत घेतलं. वी रिच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. वी एम्ब्रेस इच अदर ओव्हरजेड ॲट आवर सक्सेस. आणि जे यश आम्हाला मिळालेलं होतं त्याबद्दल एकमेकांचं अभिनंदन केलं, एकमेकांना आम्ही आलिंगन दिलं. आय टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, द युनायटेड नेशन्स अँड इंडिया. आणि मी त्याचा फोटो पण त्या ठिकाणी तेन्झिंगचा घेतला की ज्या फोटोमध्ये त्या ठिकाणी आपल्या तेन्झिंग नॉर्गेने त्या ठिकाणी ग्रेट ब्रिटन, नेपाळ, युनायटेड नेशन्स अँड इंडिया ह्या 4 देशांचे फ्लॅग्स जे होते, झेंडे जे आहे ते त्याने हातात घेतले होते आणि ते त्या ठिकाणी ते त्याने रोवले होते. देर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साईन बाय मी. अजून एक पेपर आम्ही इंग्लिशमध्ये साईन केला होता, सही केली होती. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. त्यामुळे आम्ही कुठल्याही वादविवादामध्ये आता आम्ही नव्हतो आणि असणार नाही. ॲज द स्टेटमेंट सेज हिलरी अँड आय एम्ब्रेस व्हेन वी रीच द टॉप. आणि जसं त्या ठिकाणी हे वाक्य त्या ठिकाणी म्हणतं आहे की हिलरी आणि मी एकाच वेळेला त्या ठिकाणी त्या टॉपवर पोहोचलो. तिथे आम्ही आलिंगन दिलं एकमेकांना. वी डीड ॲज वेल ॲज आवर बल्की इक्विपमेंट वुड लेट अस. आणि तसंच आम्ही केलं कारण आमच्याकडे जी इक्विपमेंट होते, जी साहित्य होती आमची पाठीवरची, ती प्रचंड पद्धतीने अशी आकाराने मोठी असल्या कारणाने त्यावेळेला जे शक्य होतं ते आम्ही केलं. आय रिमेंबर सेईंग टू हिम वी हॅव डन इट. फक्त मला एवढंच आठवतं की त्यावेळेला तोही मला म्हणाला होता की आपण करून दाखवलं लोकांना, आपण जगाला करून दाखवलेलं आहे. बट वी कुडंट हिअर. पण एकमेकांना आम्हाला ऐकायला येत नव्हतं. वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. कारण आमच्या तोंडावर ऑक्सिजनचे मास्क जे आहे, ऑक्सिजनचे त्या ठिकाणी मुखवटे आमच्या तोंडावर असल्याकारणाने एकमेकांना आम्ही काय बोलत आहोत हे कळत नव्हतं. फर्स्ट थॉट, पहिला विचार काय आला ज्या वेळेला माउंट एव्हरेस्ट आम्ही चढलो त्यावेळेला पहिला विचार काय आला. माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. तर पहिला विचार डोक्यामध्ये आला की ज्या वेळेला मी ही जी मोहीम आहे ती फत्ते केली, ज्या वेळेला पूर्ण केली, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा देवाविषयी जी कृतज्ञता आहे, देवाविषयी जो मनातला भाव होता तो भाव जागृत झाला. एक कृतज्ञता जी आहे, देवाचे आभार मी मानले.
that after having failed 6 times, he had blessed me with fulfillment of this desire I had held so long. आणि अगदी 6 वेळेला प्रयत्न करून अपयश आले असताना ही हॅड ब्लेस मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर आय हॅड हेल्ड सो लॉंग. जी इच्छा मनामध्ये धरून ठेवली होती 6 वर्षापासून, आणि ती ती इच्छा जी आहे ती आज पूर्णत्वाला गेली होती, आणि कुठेतरी देवाचा आम्ही आभार मानलो. आय प्लेस ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. आणि मी देवाला एक काहीतरी त्या उंच ठिकाणी मी वाहिलं, आय की जे मी नेलं होतं. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. माझा जो धर्म आहे त्या धर्माच्या अनुसरून त्या ठिकाणी मी ते केलं. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट, कारण मी आणि माझी पत्नी आम्ही बुद्धिस्ट आहोत. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट, कारण कपडे आणि साहित्यामुळे आम्ही वाकू शकत नव्हतो. नील म्हणजे वाकणे. बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. पण शांतपणे त्या ठिकाणी हृदयापासून त्या ठिकाणी मी देवाला प्रार्थना केली, देवाचे आभार मानले. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कँडी अँड अ लिटिल ब्ल्यू पेन्सिल. तर मी देवाला त्या उंच अशा ठिकाणी काय बहाल करावं, तर काही बिस्किट्स जे आहेत ते मी बहाल केले. कँडी होती, एक चॉकलेट जे आहे ते मी त्या ठिकाणी टाकले, आणि निळ्या रंगाची पेन्सिल, छोटीशी पेन्सिल त्या ठिकाणी मी अर्पण केली त्या देवाला. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिव्हन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. माझी लहान मुलगी नीमा, ज्या मुलीने ती निघताना मला दिली होती पेन्सिल, शी आस्क मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटन ॲज अ ऑफरिंग. आणि तिच्याकडनं देवाला एक प्रेझेंट म्हणून त्या ठिकाणी तिने ती मला दिली होती, आणि ज्यावेळेला तुम्ही तिथे पोहोचाल त्यावेळेला तुम्ही ती देवाला अर्पण करा असं तिने मला सांगितलेलं होतं. इट वॉज ॲन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, नॉट इवन अ लाँग वन. आणि एक सर्वसामान्य पेन्सिल ती होती, काही फार काही अशी मोठीशी अशी तिचा आकार नव्हता. इट वॉज वन ऑफ फॉर प्राईज पजेशन, पण अतिशय अमूल्य असा एक प्रकारचा ऐवज, एक प्रकारचा मौल्यवान ठेवा त्या ठिकाणी तिने मला दिला होता, आणि तुम्ही देवाला अर्पण केला. ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट टू हिलरी. ही गिव्ह मी अ बिग स्माईल शोईंग दॅट ही अंडरस्टूड. आणि ज्यावेळा मी ते सगळं अर्पण केलं देवाला त्यावेळेला मी मी हिलरीकडे दाखवलं ते. ही गिव्ह मी अ बिग स्माईल. त्याने त्यावेळेला तो मोठ्याने हसला, आणि शोईंग दॅट ही अंडरस्टूड, त्याला कळलं होतं की नेमकं काय चाललं आहे. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग about 4 feet long. Then I got out the flags which I had on piece of string about 4 feet long. त्यानंतर मी आय गॉट आउट द फ्लॅग्स, ते सगळे झेंडे बाहेर काढले, विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग, की जे मी एका दोरीने त्या ठिकाणी दोरीमध्ये होते, अबाउट 4 feet लाँग, की जी 4 फुटाची होती. आय फास्टन वन एंड टू माय आईस एक्स अँड हिलरी टूक पिक्चर्स ॲज अ हेल्ड अप. आणि तिचं एक टोक दोरीचं जे आहे ती मी त्या कुऱ्हाडीला बांधलं. आईस एक्स जी जी बर्फ फोडण्याची कुऱ्हाड अशी होती, आणि हिलरी टूक पिक्चर्स ॲज अ हेल्ड इट अप. आणि जसं मी ते बांधलं तसं ते हिलरीने त्याचे फोटो जे आहे ते ते घेतले. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस एक्स डाऊन विथ मी, आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप. आणि जशी त्या ठिकाणी मी ती दोरी आहे ती एका बाजूला त्या ठिकाणी आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप, ती दोरी जी आहे एका ठिकाणी मी खोवली, एका ठिकाणी रोवून ठेवलं. अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. आणि एक साईड जी आहे ती उतरंडावर त्या ठिकाणी टाकून दिली. वेन वी लेफ्ट दे वर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. आणि ज्यावेळेला आम्ही निघालो त्यावेळेला ते सगळे आपले झेंडे जे आहे ते छान पद्धतीने त्या ठिकाणी पडलेले होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी, अतिशय तहान मला लागलेली होती. आय टूक आऊट अ वॉटर टम्बलर फॉर अ ड्रिंक. मी छोटंसं जे पाण्याचं ते आमचं भांडं होतं, पाण्याची जी वॉटर बॅग होती ती मी काढली पाण्यासाठी, पिण्यासाठी. बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन. पण मी बघितलं तर ते पाणी जे आहे ते पूर्णतः गोठलेलं होतं. सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. आणि त्यामुळे मला माझी तहान जी आहे ती भागली नाही. क्वेंच मीन्स सॅटिस्फाय वन्स थर्स्ट, तर तहान भागणे. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम टू हिलरी. काही बिस्किट मी खाल्ले आणि काही मी त्या ठिकाणी माझ्या मित्राला दिले. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बार्ट, लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ, एक लाल रंगाचा स्कार्फ मी परिधान केला होता. विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बार्ट हॅड गिव्हन मी लास्ट इयर. मागच्या वर्षी माझ्या मित्राने लॅम्बार्टने, की जो 1952च्या त्या मोहिमेचा मुख्य होता, सदस्य होता, त्याने मला दिला होता तो लाल स्कार्फ. हॅड गिव्हन मी लास्ट इयर. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो ऑन मेन 28th व्हेन वी वर स्टँडिंग ॲट 28,215 फीट. आणि मागच्याच वर्षी त्या ठिकाणी जेव्हा चढाई आम्ही केली 28 मेला, त्यावेळेला
28,215 फुटाच्या उंचावर आम्ही त्या ठिकाणी होतो. दॅट ही गिव्ह मी द स्कार्फ आणि तो स्कार्फ त्यावेळेला त्याने मला लॅम्बार्टने मला दिला होता. तो स्कार्फ माझ्या गळ्याभोवती आजही मी तो घातलेला होता. आय ओर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग आणि दार्जिलिंगपासून पुढच्या संपूर्ण प्रवासात मी तो स्कार्फ परिधान केलेला होता. ॲज आय स्टूड ऑन द टॉप आय रिमेंबर्ड हिम अँड फेल दॅट ही वॉज विथ मी. आणि प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला तो स्कार्फ मी स्कार्फकडे बघत असे त्यावेळेला मला असं आठवत होतं की तो माझ्यासोबत होता. आय फेल्ट ॲब्सल्युटली फिट ॲट द समिट आणि त्या उंच अशा शिखरावर मी अतिशय स्वतःला नशीबवान होतो की फिटनेस जो आहे तो माझा अतिशय चांगला होता. माय माइंड वॉज ॲब्सल्युटली क्लिअर. मनामध्ये कुठलीही शंका नव्हती. आय डिडंट फील टायर्ड. आय फेल्ट एक्झिलरेटेड. कुठेही थकवा मला जाणवत नव्हता. पण त्याउलट आय फेल्ट एक्झिलरेटेडचा अर्थ आहे व्हेरी हॅपी. अतिशय आनंदित मी होतो. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन आणि अतिशय एक आनंदाची भावना जी आहे, एक सुस्पष्टता जी आहे ती मनामध्ये होती. हिअर वी स्टॉप. इथे आपण थांबूया आणि पुढच्या भागाकडे आपण वळूया.